स्वामी समर्थ. तुमची 8 दिवसापासून मुलाखत घ्यायची चालू आहे, पण तुम्हालाही हो. वेळ नाहीये. तुमचं ते नाही, पारायणाचं नाही. चालू होतं. आमचं ते पारायणाचं आता चाललं होतं आणि त्या हं. पारायणाच्यामुळं काय झालं, सकाळी 6 वाजल्यापासून ते जवळ-जवळ 1:30 वाजेतोवर किंवा 1 वाजेतोवर आम्ही इथं बिझी असायचो. हो, हो. मग त्यामुळं तिथनं गेल्यानंतर मग जेवण करायचं तिथून, म्हणजे ह्यामुळं सगळा प्रॉब्लेम तसं 8 दिवस तोच चालला होता. त्यामुळे आपली मुलाखत जी आहे ते पारायणामुळे नाही जमू शकलं, असं आहे. तेच तर आता आज जे आहे ना, दिन आहे हां. उद्या. हो. तर हं. सगळ्या भक्तांच्या खूप खूप इच्छा आहे, की दादांची लवकर मुलाखत घ्या, दादांची लवकर हो. मुलाखत घ्या. म्हणून मग तुमच्या मागे आम्ही एवढं लागलो आहोत सगळ्या भक्तांच्या नाही, आग्रहास. नाही. कसं आहे, नाही, नाही. त्यांची बी इच्छा असणारच साहजिकच. फार दिवस झालं मी त्यांच्यासमोर गेलो नाही हां, हां, हां. आणि त्याच्यामुळे तो त्यांना बी वाटणार आणि मला सुद्धा वाटत होतं, की फार दिवस झाला पण त्यांना त्यांच्याशी हितगुज साधलं नाही. तर हो, हो. थोडंसं तुमच्याशी बोलावं. आता तुम्ही बी आता कसं निवृत्ती आहात, हां, रिटायर आहात. तर थोडंसं आपल्याला बसता येतं, थोडं बोलता येतं. अशा बरोबर. पद्धतीनं थोडंसं हां. तर त्याच्यासाठी मी म्हटलं, की एखादा दिवस आपण काढून अशा पद्धतीनं आपल्याला मुलाखत देता येईल. तर हं. आज स्वामी समर्थ प्रगट दिन हो, काय. हो. तर या प्रगट दिनाच्या दिवशी हं, सर्व माझ्या सेवेकरी ताई आणि दादा हं. यांना लाख लाख शुभेच्छा माझ्याकडून. तेच तुमच्या आज शुभेच्छांचीच हो. अपेक्षा होती सगळ्यांना आम्हाला. हां. आणि या ठिकाणी अ, ज्या वेळेला स्वामी सुतांनी, म्हणजे स्वामी सुतांच्या सांगण्यावरूनच, आता बाकी कोण त्यावेळेला हे नव्हतं. पण स्वामी सुतांचे जेव्हा ते बॉम्बेवरून आले हं, हं. आणि अक्कलकोटला येऊन ज्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी स्वामी समर्थांच्या आणि त्यांची ज्यावेळेला भेट भेट झाली, त्यावेळेला त्यांच्या त्यांच्या स्मरणात ते आलं, की हां. ज्या वेळेला मी प्रगट झालो त्यावेळेला गोट्या खेळणारा, तुझ्याबरोबर गोट्या खेळणारा किंवा माझ्याबरोबर गोट्या खेळणारा तूच होता. हं, हं, हं. तर स्वामी सुतांच्या सांगण्यावरून स्वामी चैत्र शुद्ध द्वितीया या हं, दिवशी हं. त्यांचं 8 वर्षाच्या बालकामध्ये हं, प्रगट झाले ते. हं, हं. हं. आणि ते अतिशय मावळत्या वेळेला म्हणजे ज्यांचं त्यांचं जेव्हा वय झालं, त्यावेळेला ते अक्कलकोटला प्रस्थान त्यांचं म्हणजे, आणि माणसाच्या किंवा सगळ्यांच्या नशिबात ज्या वेळेला जे मिळतं त्याच वेळेला मिळतं. अगदी, अगदी. हे आणि अगदी आपल्या कलियुगाला अत्यंत अगदी प्रत्येकाच्या सेवेला पावन होणारा, मी प्रत्येकाच्या म्हणतो, कारण प्रत्येकाची सेवा आपापल्या परीने कशी करतात त्याच्यावर ते अवलंबून असतं. तर बरोबर. प्रत्येकाच्या सेवेला पावन होणारा आणि हं, त्याला निश्चित त्यांच्या पाठीशी उभं राहणारा आता एकमेव कलियुगातला देव असेल तर आपले ते स्वामी समर्थ, अगदी. बाकी कोणच नाही ते, असं बरं. आहे. तर या ठिकाणी भरपूर प्रमाणात, हं, अक्कलकोटला तर अतिशय उत्सव असतो. पण आज मी पाहतोय, की आपल्या प्रत्येक केंद्रामध्ये, प्रत्येक मंदिरामध्ये हं. एवढ्या प्रगट दिनाचा उत्सव इतका भरभरून चाललेला आहे हां. आणि आजच्या दिवसाचे लोक फार मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. प्रत्येक ठिकाणी कुणाचं पारायण झालेलं आहे 3 दिवसाचं, कुणाचं 7 दिवसाचं, आणि इतका सेवेकरी अगदी मनापासून सेवा घरी बी ज्यांना पारायणाला बसता येत नाही त्यांनी घरी करतात. परंतु प्रत्येक जे स्वामी समर्थांच्या सानिध्यात आहेत आणि जे सेवेकरी आहेत ते मात्र मी पाहतोय, ऐकतोय, की आमचं घरी चाललंय, सारामूर चाललंय, आमचं कुठं तर तारक हं. मंत्र चाललंय, ठीक आम्ही पाय सगळे सेवा करतात अशा म्हणजे. पद्धतीने सगळं, हा सगळी सेवा करतात. हं. आणि कसं आहे माहितीये का, सेवा करतात तर आता कसं आहे, की या कलियुगाचा असत तर जवळ आलेला आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. हां. कलियुगाचा आता अंत जवळ आलेला आहे हा सगळं. आणि आता अलीकडे ते काय काय भाकीत बी करतात. हो, हो. जसं दादाजी, खूप आता हा तज्ञ जसं आहेत दादाजींनी केलं. दादाश्री. हो, दादाजींनी, हा दादाश्रींनी केलं. त्याचप्रमाणे गोरी माऊलींनी देखील त्याच्यानंतर लगेच हो, स्वतःच, हो. म्हणजे त्यांचं बाकी त्यांनी त्या अगदी संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिली, की तर आणि काही काही तर 1932 पर्यंत आम्ही सांगणार, काही सांगू शकत नाही अशा पद्धतीनं, म्हणजे आपल्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत, फार महत्वाचे आहेत. पण सांगण्याचं तात्पर्य की माणसांनी गाफील न राहता कुठंतरी सेवेत राहिलं पाहिजे, बरोबर. कुठंतरी आपण तयारीत राहिलं पाहिजे. या कलियुगाचा अंत जवळ आलाय, नको नको त्या गोष्टी घडणार आहेतच आणि त्याच्यासाठी सामोरे जाण्याची तयारी पाहिजे. आपण काही गोष्टी अशा कानामागं टाकतो, त्या कानामागं टाकण्याचा आत्ता वेळ नाहीये.
बरं. आता आपण सगळ्या तयारीची पाहिजे. जे काय बँकेत आता जेव्हा आपण नेटवर्किंग बंद होणार, समजा काय होणार, अशा एक गृहीत धरू, तर त्यामुळे बँकेतला पैसा किंवा आपला जवळ, बँकेतला पैसा म्हणण्यापेक्षा काही जवळ पैसे तरतूद असणं गरजेचं आहे. कॅश पैसे, पैशाची लिक्विड तरतूद कॅश. कॅश पैसे असणं गरजेचं आहे. कारण का कोणत्या वेळेला कोणत्या क्षणी कशा पद्धतीनं काय पैसा लागेल हे काही सांगता येत नाही. रातचं विरीचं कधीही राहू शकतो अशा पद्धतीने. तर त्यामुळं या कलियुगाचा अंत तर जवळ आलेला आहे, भाकीत बी होतंय आणि आपल्याला देखील आता थोडंसं स्वामी समर्थांच्या सेवेतून ते माध्यमातून तशा पद्धतीनं ते ज्ञात होते प्रत्येकाला. तर प्रत्येकाने तशा पद्धतीनं अतिशय प्रकटपणे आणि डोळे उघडून चालावं असं मला सुद्धा वाटतं. दादा, अजून एक म्हणायचं होतं, की सेवा देताना काही अडचणी येत असतात ना, तर त्याबद्दल थोडं काही नाही सांगाल का? नाही नाही, काही अडचणी म्हणजे भरपूर येतात. हं, आता कसं भरपूर येतात सांगू का, की मी खूप वेळा सेवेकरी ताई दादांना सांगण्याचा प्रयत्न केला, हं. की ठीक आहे अडचणी असतात आणि त्यामुळे ते फोन करतात, त्याबद्दल मला म्हणायचं नाहीये. बरोबर. पण 6 ते 9 शेवट कसं असतं, की तुम्ही जसं काही वेळ दिलात आणि इतर सेवेकरी सुद्धा वेळ देतात. काही सेवेकरी 8 दिवसातनं एकदा वेळ देतात हो, हो, हो. आणि मी तर रोज देतोय. मी रोज सकाळी 7 ते 9, संध्याकाळी 6 ते 9 असा वेळ देतो. 7 ते 9 आणि 6 ते 9 हा फक्त फोन करण्यासाठी वेळ देतो. फोनवर बोलतो मी. आणि 9 ते 12 जो संध्याकाळी आहे, तो मी त्यांना सगळ्यांना व्हॉट्सअप करा म्हणतो. त्या व्हॉट्सअपवर त्यांच्या सेवा त्यांना देत असतो. कारण का रात्रीचं बोलणं उचित नाही. त्यांनी व्हॉट्सअप केलं तर त्याच्यावर सेवा देतो. अच्छा. आता प्रकार असा आहे, की आपण सेवा देतोय काय, तर सेवा देतोय तो कुणासाठी करावी माणसानं सेवा? हां, हां, हां. असं आहे. आज तुम्ही मला सांगा, तो भाचीचा तो जावई, जावयाचा तो मुलगा आणि त्याचं फार सिरियस आहे आणि त्याच्यासाठी करा. नाही माझं जावई लय सिरियस आहे त्याच्यासाठी करा. नाही माझी कोण मुलीची सासू जास्त सिरियस आहे त्याच्यासाठी. अरे मला काय म्हणायचे, तुमचं मन हे दुखतं, नातं आहे हे दुखतं मान्य करतो मी. परंतु त्यांनी स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं. स्वामी चरणी त्या लीन व्हावं. आपण त्यांच्यासाठी सेवा करायचं आणि स्वामी काय म्हणणार, अरे काय दे रे हरिपालवर, त्याला आईचं जांभळ मी देणार आहे का? तो जर माझ्या पायाशी येत वेळेआधी नसेल, पण हा, खटल्यावरी असं होतच नाही. बरोबर आहे. नाही होत. तर त्यांनी जे आहे ना, त्यांनी स्वतः काहीतरी सेवा करावी ना. हां, हां. त्यांनी स्वतः काहीतरी सेवा करावी तर तुम्हाला तो मेवा मिळेल. पण जर का सेवा न करता तुम्ही जर का दुसऱ्याने, आणि दुसरी गोष्ट महत्वाची कसं आहे, की मी प्रत्येक वेळेला बोलत असतो, की ज्याचं दुखतं त्यांनी ओवा खावा. ज्याच्या पोटात दुखतं त्यांनी ओवा खावा ना, नाही का? आणि अगदी, अगदी. आणि आणि मग ते अमक्यात असं होतंय, तमक्यात नाही नाही, त्यांना आमच्या पंजोबांना जास्तच हे होतंय. पंजोबा झालं, आजोबा झालं, तुमची आजी झाली, सासू आली, ठीक आहे ना, तो भाग वेगळा आहे. पण तुम्ही जर का अगदी एखाद्या वहिनीची आहे, एखाद्या हां, नाही नाही हां. बरं असे हा, पण करतात सेवा? नाही नाही, अहो लय लांब. वहिनीची आई पुन्हा वहिनीची बहीण, बहिणीचा नवरा. अरे बापरे, तुम्ही कशाला करता? ताई त्यांना मला फोन करायला हवा. आणि महत्वाची गोष्ट आहे, ते जर त्या मार्गाला असतील तर त्यांना तो मार्ग मिळेल. अगदी, अगदी. ठिकाण कधी मिळतं? तुम्ही त्या मार्गाने चालत असलं तर ठिकाण मिळणार ना. बरोबर, हा, बरोबर. मग तुम्ही जाताय हैदराबाद साईडला मुंबई विचारताय, त्याचा फायदा आहे का? हा, तुम्ही मुंबई साईडनं जाणार आणि पुणे विचारणार, काय फायदा? तुम्ही ज्या स्थानाकडे जाताय त्या ठिकाणी तुम्हाला जर का स्वामी समर्थांकडे जायचे, त्या तुमच्या आजाराकडे जायचे, स्वामी समर्थांची सेवा करणं गरजेचं आहे. आणि सेवाशिवाय कुणालाही मेवा मिळत नाहीये. अगदी, अगदी. आणि बरोबर. अगदी तुम्ही मला सांगा, की ज्या वेळेला आपण घरगुती जरी संसारात बघितलं तरी ज्यांच्यावर आईबापांची ज्यांनी सेवा केली त्यांनाच काहीतरी आईबापाचा आशीर्वाद मिळणार ना. अगदी बरोबर. जर का तू कमवायला लागला, तू समजा शिक्षण झालं आणि कमवायला लागला, तू अमेरिकेला गेलायस आणि अगदी आई वडिलांच्या अंतसमय आलायस आणि मला काहीतरी मिळलं पाहिजे, कधी होणार आहे का? आई वडिलांची इच्छा होणार आहे का त्याला द्यायचा? बरोबर. इथे केलं तर जो सेवेमध्ये आहे त्याच्यावरच दुःख माफ होणार आहे. तसं सेवेकरी ताई आणि दादांना माझी विनंती आहे, की ज्या माणसांना स्वामी समर्थांचा गंध देखील नाहीये, नाही आम्ही काही करत नाही. अरे तुम्ही काय करत नाही म्हणजे का चमत्कार आहे का? एखादा जादू आहे का? तुम्ही काय करत नाही म्हणजे का चमत्कार आहे का? जादू आहे का? तर त्यामुळे काय करा, तुम्ही सेवा करा. आणि सेवा केल्याशिवाय काहीही जमणार नाही. तर तुम्ही याच्यासाठी सेवा, त्याच्याशी ठेवा, ते हे जरा सोडून द्या. आणि त्यामुळे काय होणार आहे का, स्वामी समर्थांच्या सेवेकरी वाढणार आहेत आपले.
आणि सेवेकरी वाढवणं हा आपला उद्देश नाहीये. उद्देश असा आहे की प्रत्येकाच्या हृदयात स्वामी बसले पाहिजेत. हृदयात स्वामी बसले काय पाहिजे आहेत? आणि सगळी जनता स्वामींमुळे सुखी होणार आहे आपल्याला माहित आहे. म्हणून आपण त्यांना सेवेत द्यायला सांगतोय. कलियुगातला एकमेव, जसं स्वामी म्हणतात मी राम आहे, मी कृष्ण आहे, मी अल्लाह आहे, मी येशू आहे. ही स्वामींनी याच्यामध्ये आपल्या नम्रता भट्टच्या याच्यामध्ये सगळं व्यवस्थित त्यांनी व्यतीत केलेलं आहे हो. की ही जर का ते सगळं स्वतःच्या रूपात ते सांगतात तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्यांच्या बाबतीत तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा, कुठल्याही ठिकाणी जा, पण तुम्ही स्वामी रूपात त्यांना पहा. अगदी आणि स्वामी कलियुगातला एकमेव असा देव आहे की स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करू शकतील, बरोबर. पण तुम्ही त्यांना शरण गेला पाहिजे तरच ते करू शकतील. तर त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी सेवा मागावी. आणि काय होतात रात्रीच्या 1 वाजता फोन, रात्रीच्या 12 वाजता फोन, म्हणजे फोन घेत नाही मी, पण फोन करतात. मग सकाळी मी विचारतो का होतंय फोन करता? नाही त्यामुळे जे बाची सुन आहे ना, ती बाची सुन लय सिरियस होती आणि ते त्यामुळे तिला आता केलं ऍडमिट. म्हणजे ऍडमिट केलं की झालं, संपलं. ऍडमिट करायची ती सेवा असते का? अरे असं नाहीये. म्हणजे आणि दुसरी गोष्ट थोडक्यात असं की पी हळद आणि हो गोरी असं होऊ शकत नाही प्रत्येक गोष्ट. आणि हेच होतंय या माझ्या सेवेकरी बंधूंना आणि ताईंना सांगण्याचं तात्पर्य सांगण्याचं एक असं आहे की तुम्ही तर म्हणाल की नाही मी आज आता सेवा करतोय आम्ही. अरे आणि एक काय म्हणतो माहिती आहे का? अरे मी तर आज जवळजवळ 6-8 वर्ष झाले सेवेत आहे, पण आता काल 3 वर्ष झाले, 2 वर्ष झाले सेवेत आहे आणि त्यांची बघा सर्व व्यवस्थित कामं होतात. अरे बाबा त्याचा हंडे भरले होते पहिले, त्याचे कर्माचे हंडे भरले होते, त्याची सेवेचे हंडे भरले, तुझा अजून हंडा भरायला सुरुवात आहे. तो 8 वर्ष करून काय फायदा आहे? त्यांनी स्वामींनी तेवढी ऍक्सेप्ट केली होती, त्याची मागच्या जन्माची सेवा भरपूर आहे. म्हणून माणसाने आपली अडचण असो आपली अडचण नसो, आपल्याला अडचण हो, अहंकाराच्या युगामध्ये राहण्याऐवजी तुम्ही स्वामींना चरण द्या. कुठंतरी आध्यात्मिकाचा धागा तुमच्या जवळ जीवनात असेल तर तुम्हाला सांगतो तुमचं पुढचं आयुष्य सुद्धा अतिशय सुखकर आणि सुखमय होतं. तर याकरता तुम्ही सगळ्यात जास्त म्हणजे तुम्ही स्वतः करता सेवा करा, तुम्ही तुमच्या घरातले जेवढी कुटुंब आहेत त्यांच्याकरता तुम्ही सेवा करू शकता, पण थर्ड पार्टीसाठी सेवा तुम्ही करू नका. ते त्याची आणि तुम्ही सेवा आम्ही देतो, नावेला जाऊ देतो, आता जवळचं आलं तर बाबू देतो, पण त्याचा उपयोग होत नाही हे मला सांगायचं आहे. तर माझ्या जवळ ज्या ताई येतात त्यांना मी सांगतो समजून, पण आता इथं एवढं समजून सांगायला आपला वेळ नसतो. पण त्यांना मी सांगतो की शक्यतो त्यांच्या त्यांनी सेवा केली. आता समजा तुमच्या सुनेची आई आहे तर सुनेनं सेवा केली तर चालेल ना, कारण तिथं आता ते गोत्र सोत्र सगळं तिथं एकच झालं तिथं. तुम्ही सेवा करायची काय? रक्ताची ना, तर रक्ताची ना, ब्लड रिलेशन पाहिजे, तर तुम्ही तशी सेवा करा असं मला वाटतं. कदाचित माझं काय होतं माहित नाही, पण मला तो अनुभव आलेला आहे. म्हणजे जरी इतकं काय वेळाने म्हटलं नाही आम्ही याच्यासाठी सेवा केली होती, तर कदाचित तुझ्या कर्मात असेल त्यांच्यासाठी सेवा करून घ्यायचं. परंतु मला जो अनुभव आलेला आहे की जास्तीत जास्त मास त्यांनी कळतोय मला की तिरायत माणसासाठी सेवा दिली असेल तर त्यांच्यासाठी त्यांना उपयोग झालेला नाहीये. त्यामुळे तुम्ही शक्यतो त्यांना सेवेमध्ये आणा, त्यांना सेवेचं महत्व सांगा, स्वामी समर्थ काय आहेत, कोणत्या प्रकारे तुम्हाला ते मदत करू शकतील, कोणत्या प्रकारे त्यांची सेवा करावी लागेल हे त्यांना महत्वाचं सांगा, असं मला सगळ्या ताई आणि दादांना सुचवायचंय. आणि त्यामुळे या अनंत अशा अडचणी येतात. बरं त्यांना एकदा सांगितलं ना, अरे बाबा यावेळेला फोन करू नका, फोन करू नका म्हटलं ते व्हॉइस कॉल करणार, व्हिडिओ कॉल करणार. अरे बाबा नको ना, मी काय असते शेवट प्रपंच करून परमात्मा करणारे आपण सर्व लोक आहोत. आणि मग प्रपंच परमेश्वरानं जर प्रपंच दिलेला आहे तर काही ना काहीतरी कोणाला तरी प्रापंचिक कामं असतात ना. मग आपण गाडीवर असणार, मग आपण ऑफिसमध्ये असणार, किंवा आपण कुठल्या तरी साहेबापुढे असणार, किंवा आपण आपल्या फॅमिली लाईफ मध्ये कुठेतरी असणार, आणि त्यावेळेला त्यांचा नको त्या वेळेला फोन येणार की त्यांना काय सांगणार, अरे ही वेळ नव्हती तुमची, तुम्हाला मी सांगतोय ना की तुम्ही 10 वाजता. नाही दादा 1च मिनिटं, इतकं अर्जंट आहे. अरे इतकं अर्जंट आहे मान्य करतो मी, मग तुझा मान राखला म्हणून मी फोन केला, मग फोन घेतला. मग फोन जर घेतला तर तू मला माझा ऐकणार जरा. बरं भानगड काय माहितीये का की आपण ज्या वेळेला स्वामीची एकनिष्ठ होतो, स्वामी समोर बसतो, माझा अनुभव सांगतो, इतरांचा मला माहित नाही. मी जेव्हा स्वामी समोर बसतो, स्वामींची एकनिष्ठ होतो, त्यावेळेस स्वामी मला सुचवतात. मी कुठलाही पाठ वाचत नाही का पंचांग उडवून बघत नाही. स्वामींची एकनिष्ठ जेव्हा होतो आणि ती व्यक्ती माझ्या पुढे प्रश्न घेऊन येते त्यावेळेला मला स्वामी उत्तर देतात. बरोबर. उत्तर आता गाडी वाचताना तुम्हाला उत्तर देणार आहेत का? मी कुठे साहेबा पुढे तुम्ही प्रश्न केला उत्तर देणार आहेत का? मी माझ्या पदर तर काही सांगू शकत नाही. पदरची सेवा कुणीही कधीही काही सांगू नये आणि सांगण्याचा कुणालाही अधिकार नाही. जोपर्यंत स्वामी तुम्हाला आज्ञा देत नाहीत, स्वामी तुम्हाला सुचवत नाहीत,
तेव्हापर्यंत जर कदाचित तुम्ही पदार्थ जाता पण तो थोतांड म्हणजे त्याला भोंदू भाव म्हणतात. बरोबर. आता पुढचा हप्ता तर काही त्याला भोंदू भाव म्हणतात. म्हणतात बाजार. मनाचं काही सांगणं त्याला भोंदू भाव. आपण भोंदू आहोत का नाही? आपल्याला रिअली स्वामींची जी इच्छा आहे ते तुमच्याकडून करून घ्यायचं आहे आणि तेवढंच करून घ्यायचं तुम्हाला, असं मला सांगायचं बरोबर. या ठिकाणी. त्यामुळे अशा अडचणी उत्पन्न करू नका आणि योग्य वेळेला फक्त माझा टायमिंग सकाळी 7 ते 9, संध्याकाळी 6 ते 9 फोन करण्याचा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 9 ते 12, तेव्हा 9 ते 11 समजा, 11 पर्यंत ठीक आहे. 9 ते 11 मी मेसेज. सगळ्या व्हॉट्सअपला उत्तर देतो, मेसेजला सगळ्या उत्तर देतो. तुम्ही फक्त तुमचं नाव, पत्ता आणि मेसेज पाठवायचा. बरोबर. अडचणी आता विचार असा आहे, माझ्याजवळ येतात, बसतात, तास बसतात, पाऊण तास त्यांची सेवा. ताई आता तू असं कर, 10:15 मला मेसेज कर बरं का, तुझं नाव, पत्ता आणि अडचण, ही सेवा दे अशी लिही किंवा ही अडचण सांग, मी त्याची सेवा देतो. बरोबर. ताईने काय करायचं माहितीये का? फक्त नाव आणि पत्ता लिहायचा. नाहीतर काय करायचं, ताईने नाव पत्ता लिहायचा नाही, फक्त अडचणच लिहायची. अरे मी कुणाला सेवा देतो ते कळलं पाहिजे. तू नावच लिहिलं तर मी काय तुझ्याशी बोललो ते कळलं. काय असतं, ही उठली की ते दुसरं येतं, दुसरं उठली की तिसरं येतं. म्हणजे कोणत्या व्यक्तीनं काय केलं ते का व्यक्ती आपल्या डोळ्यात राहते का? बरं, 1-2 व्यक्ती असली, 1-2-4 व्यक्ती येत असतील तर आपल्याला मानत होता ते अमकी व्यक्ती या वेळेला आली ती ही अडचण आहे. आणि हे बी आपणच करायचं, इमॅजिन बी आपणच करायचं आणि त्यांना सेवा बी आपण द्यायची. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुम्ही एवढं गाफील होऊ नका ना. तुमचं दुःख आहे ना, तर तुम्ही कमीत कमी तुम्हाला फक्त सांगितलं तेवढं डिटेलमध्ये लिहून पाठवायला काय हरकत आहे. तर यामुळे मला फार मोठी अडचण येते, तर तेवढी अडचण कुणी येऊन देऊ नका आणि माझ्या वेळेतच फोन करा, जेणेकरून मला तुमच्याशी संपर्क साधता येईल. त्यावेळेला मी मोकळा असतो, माझ्या हातात फोन असतो. आता काय लोकांचं कसं म्हणणं आहे की नाही दादा फोन घेत नाही, अरे दादा फोन घेत नाही म्हणजे दादा काहीतरी दुसऱ्या फोनवर बोलतात. पण तिची सेवा आहे, थांबता मला दुसरा फोन येतोय असं म्हणून जमणार आहे का? आणि मी नाही करत तसं. माझ्या समोरच्या एखाद्या ताईचं सॅटिस्फॅक्शन झाल्याशिवाय, समोर जर ताई असेल तर तिला मी उठून सुद्धा जा म्हणत नाही. तुझं समाधान होतंय का ते मला सांग. आणि जर तुझं समाधान झालं तर मला स्वामी माफ करणार नाहीत. आणि तुझं समाधान नाही झालं तू दुसऱ्याला लगेच कसं सांगतोय, किंवा मला बी ते पटणार नाही ना. तेव्हा तिच्या जखमेवर ज्या वेळेला औषध मिळेल, तिच्या अडचणीवर मला सेवा देता येईल, तेव्हा मी दुसरी सेवा घेणार. तशाच पद्धतीनं पहिला फोन झाल्याशिवाय मी दुसरा घेऊ शकत नाही. आता काय वेळेला काय होतो, नाही मग दादा फोन वाजून बंद होतो. म्हणजे प्रश्न बघा भरपूर असतात. दादा फोन वाजून बंद होतं तर मला काहीतरी कुठेतरी जेवण करत असेल मी, किंवा कुठेतरी काहीतरी आणायला गेलो असेल मी, असं घेऊ शकतं. फोन चार्जिंगला लावला असेल मी, असं घेऊ शकतं ना त्याच वेळेला. तर ह्या सगळ्या गोष्टीची जरा थोडीशी म्हणजे लक्षात घ्या आणि कृपया मला अडचण निर्माण करू नका, जेणेकरून मला योग्य अशी सेवा देता येईल. आणि स्वामी समर्थांनी ज्या योगाने माझ्याकडून सेवा करून घेतात ते सगळ्यांनी ऐकलं बी असेल आणि मला बी वाटतं की स्वामी समर्थ काहीतरी माझ्याकडून करून घ्यायची इच्छा आहे. आणि त्या इच्छेनुसार प्रत्येक ताई आहे दादांना काही ना काहीतरी त्याच्या तोडगा निघतोय, तोडगा मिळतोय, त्यांची कामं होतात आणि ह्याच्यात मला फार समाधान आहे. खूप जणांची कामं होत आहेत. आणि दुसरं दादा, एखादी अशी प्रभावी काहीतरी सेवा सांगाल का, की म्हणजे आता कसं आहे, नाही बघा कसं आहे माहितीये का, अगदी सगळ्यात सोपी ज्या सेवेनं वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. वाल्मिक ऋषी व्हायला त्याने काय पाठ पठण कुठलं तरी एखादा ग्रंथ लिहून वाचत बसला नाही. त्यानं काय केलं, फक्त नामस्मरण केलं, फक्त नामस्मरण. तर प्रत्येक देवाच्या बाबतीत किंवा प्रत्येक याच्या बाबतीत जसं ते नामस्मरणाला महत्व आहे, तसं आपल्या स्वामी समर्थांच्या याच्यामध्ये नामस्मरणाला अतिशय महत्व आहे. नामस्मरणाला एवढं मोठं महत्व आहे ना, की ज्या नामाने एवढा मोठा प्रचंड असा फायदा होतो, प्रचंड फायदा होतो. प्रत्येक ठिकाणी बघा, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला, त्या विठूच्या गजरानं तो झेंडा रोवला गेलाय. तसं स्वामी समर्थांच्या फक्त नामस्मरणानं, स्वामी समर्थांच्या तारक मंत्र आणि नामस्मरण ह्या 2 गोष्टी अतिशय प्रभावी. तारक मंत्र 11 वेळा म्हणा, 11 माळी जप करा. अजून तेच सांगतोय मी, सांगितलं पण तरी अजून सांगण्याचा प्रयत्न करतो की 11 वेळा तारक मंत्र म्हणा, 11 माळी जप करा, 3 उदबत्त्या लावा. उदबत्तीची राख तुमच्या अंगावर त्वचारोग असेल, ती उदबत्तीची राख गोमूत्र मध्ये कालवा, त्या ठिकाणी लावा, त्वचारोग नाहीसा होईल. 1 नंबर.
दुसरा नंबर, तुम्हाला कॅन्सरची गाठ असेल, हम्म. भली छातीला असेल, डोक्याला असेल, हाताला असेल, अजून कुठं असेल, त्या ठिकाणी सुद्धा ती रक्षा गोमूत्र वरून लावल्यानंतर एका एका ताईचं कॅन्सरचं ऑपरेशन सुद्धा कॅन्सर झालेलं आहे, हे आपल्याकडे अनुभव आले. तुमच्याकडं आपल्या स्वामी ओम शांतीला अनुभव आले. बरोबर बरोबर. बरं, त्यांनी काय आता ते कोण कुठलं काय त्यांनी काय अनुभव शेअर केलं की त्यांना तर प्रचिती आली. हा. तारक मंत्राची उदी थोडीशी जरी पाण्यातून रोज घेतली तर तुमचे पोटाचे विकार पूर्णपणे बंद होतात. ओ. पूर्णपणे बंद झालेले. हो. तारक मंत्राची उदी तुम्ही कपाळाला लावून हा. जर तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला गेलाय आणि त्याची पुढी जवळ ठेवली, तुम्हाला सक्सेसच मिळणार. आणि हे माझ्याकडे येऊन सांगणारी भरपूर ताई नाद आहेत. हो. सक्सेसच मिळणार. एवढा तारक मंत्राच्या उदीचा फायदा आहे किंवा त्याचं फार लाख मोलाचं आहे. तारक मंत्राची उदी जर तुम्ही आता एका ताईच्या काना म्हणजे ऐकू येत नव्हतं, एका ताईला ऐकू येत होतं. हा. हा, तर तिला काय म्हटलं, तारक मंत्र म्हण 11 वेळा, 11 माळी जप कर, तारक मंत्राची 3 उदबत्ती लाव आणि त्याची उदी थोडीशी हातावर घ्यायची आणि कुणाला तरी म्हणजे तुझ्या नवऱ्याला म्हणा, मुलाला म्हणा, अशी लांबून म्हणजे कानापासून 1 फुटावरून हा. फक्त टोकले की बाबा ही सेवा हा. स्वामी समर्थ मला ऐकू येत नाही म्हणून ही सेवा स्वामी समर्थाची मी करते, तर स्वामी समर्थ महाराज माझी ही सेवा रुजू करून घ्या, हा. असं म्हणून करायची. फुंकर मारायची लांबून. हा. कानावर फुंकर मारल्यानंतर ताई ज्याला अजिबातच ऐकू येत नव्हतं त्याला त्या मशीन मधनं कुई कुई असा आवाज यायला सुरुवात झाली. अरे बाप रे, अं, कमाल. माझ्या मंदिरात आहे ती, माझ्या मंदिरात आहे. आणि आता तिला हळू हळू जे आहे ना ताई, हा. तिला थोडस नाही का बारीक लांब बोलतो ना आपण, लांब हा. एक लांब बांधावरनं हळू मारतो तसा आवाज यायला लागलाय. हा. म्हणजे आपण जर बोलून बोललो तरी आवाज, म्हणजे मला काय माहितीये, मनापासून कुठलीही श्रद्धेनं हा. कोणतीही सेवा करा तुम्ही, त्याच्यामध्ये त्याला निश्चितच यश प्राप्ती आहे. आपण तारक मंत्राने नामस्मरण या गोष्टी तुम्हाला तारून नेतील. तुमचं कसलंही संकट येऊ द्या. आणि ही जी आहे ना, ही बँकेत ठेवण्यासारखी सेव्हिंग आहे. हो 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 हो. हा विचार करा, या प्रगट दिनाच्या निमित्ताने एकाएकानं 12 कोटीचा संकल्प केलाय, एकाने 1.25 कोटीचा संकल्प, एकाने 1.25 कोटीचा संकल्प केलाय, एकाने लाखाचा संकल्प केला, एकाने 1001चा संकल्प. म्हणजे मला काय माहितीये, हे सगळ्यांनी संकल्प केलेले आपल्या स्वामी ओम याच्यावर ग्रुपवर सगळ्यांच्या ऐकतोय. हे का केले, तर हे सगळ्या स्वामी सेवकांनी लक्षात घेतलं पाहिजे की याची फार मोठी महती आहे. म्हणून ह्यांच्यासारखं तुम्ही अनुकरण करा आणि तुम्ही तारक मंत्र आणि नामस्मरणाचा संकल्प करा, तो सदोतीत तो करा. त्याच्यानंतर जर तुमची कुठली अडचण असेल, त्याच्यावर गोरकाष्ट स्तोत्र असेल, त्याच्यावर कालभैरवाष्ट स्तोत्र असेल, तेव्हा महामंत्र जे मंत्र असेल, त्याच्यावर कुठली मारुती स्तोत्र असेल, हा. अशी कुठली सेवा ज्यावेळी आम्ही देईल म्हणजे सेवेकरांना दिली जाईल, नवरणव मंत्र आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना अशा होत असतील ना, तर त्याची तुम्हाला निश्चित आम्ही देऊ. परंतु कंटिन्यू जो स्वामी सेवकरी आहे त्यांनी तारक मंत्र आणि नामस्मरण हे मात्र सदोदित केलंच पाहिजे. न चुकता केलं या मात्राचा माणूस नाही. आणि त्याच्यामुळं मला तुमच्या तर सरस्वती मंत्राचा पण खूप प्रभाव आहे दादा. सरस्वती मंत्राचा खूप प्रभाव आहे. नुसतं डोक्यावर हात ठेवून सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलांचं एवढं भलं झालंय, सगळ्यांचं भलं झालंय, अतिशय छान वाटतं ते. आणि तर हा जो विषय आहे ना, हा विषय लोकांनी लक्षात ठेवून तारक मंत्र आणि नामस्मरण हे केलं पाहिजे. आत्ताच्या ह्या जीवनामध्ये आता जे काय महायुद्ध चालू आहे, आता जे काही लोक सांगतात, बोलतात, भाकीत करतात, भाकीत म्हणतात त्याला, भाकीत करतात. तर हे बघा, प्रत्येक माणसाला आलं म्हणजे जाणं आहे, आलं म्हणजे जाणं आहे. परंतु आपण आपल्या सुखावर जाण्यासाठी, आपण आपलं सेफ्टी राहण्यासाठी, आपण आपलं ते निरोगी सुदृढ आपलं सुदृढ राहण्यासाठी आणि त्यासाठी ही सेव्हिंग असणं गरजेचं आहे. अगदी. तुमच्याकडे जर का काही सेव्हिंग नसेल तर कुठलीही छोटीशी जरी तुम्हाला गरज लागली तर तुम्ही हवालदिल होता. अगदी बरोबर. त्यामुळं नामस्मरणाची सेव्हिंग सुद्धा तशी असेल तर तुम्ही हवालदिल होणार नाही, तुमचं मन घट्ट होईल. येऊ दे कुठलं संकट, बघू काय करायचं ते, अशा पद्धतीने त्याचा. म्हणून तुम्ही नामस्मरण आणि तारक मंत्र या दोनच गोष्टीची तुम्ही सेव्हिंग करा. बाकीच्या जर गोष्टी पारायण म्हणा किंवा बाकीची कुठली स्तोत्र म्हणा की बाकीच्या तुम्ही काय करता
करा, प्रत्येकानं आपापल्यापर्यंत सेवा करतात, त्याबद्दल प्रश्न नाही. आणि तुमची सेवा लक्षात ठेवायचं कधी बी, स्वामी समर्थांच्या पायी तुमची सेवा जातेच. अगदी अगदी खरंय. हा, नामच एक नाम घेतलेलं सुद्धा स्वामी ठेवत नाहीत, ऋण ठेवत नाहीत. ऋण ठेवतच ते नाही. कोणत्या रूपाने तुम्हाला कोणत्या रूपाने तुम्हाला देतात हे सांगता येत नाही. अगदी बरोबर आहे. त्यामुळं काय म्हणतात, तर आता काय झालं, एक अनुभव सांगतो. माझी इथं आली होती ताई, कुठली लांबची आहे, कुठली ती याच्यातली चाकण किंवा खेडची असेल, हा 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 खेडची. तर त्याचं काय झालं, मला घर घ्यायचे म्हणे, मला घर घ्यायचंय म्हणून मला सेवा द्या. बरं म्हणलं, दिली सेवा तिला. म्हणलं अशा पद्धतीने सेवा कर, घराची सेवा वगैरे कर. हा हा तिने सेवा करत राहिली. तर तिच्या 3 वर्ष झाली बरं का सेवा करते ती. तिला म्हटलं तुझं होईल लवकर, काय प्रॉब्लेम नाही. घराची सेवा करत, घराची सेवा म्हणून करायला लागली, सेवा करायला लागली घरासाठी, म्हणजे निमित्त. तिच्या मुलीचं शिक्षण झालं, हा तिच्या मुलाचं शिक्षण झालं, तिच्या मुलीचं लग्न झालं, तिच्या मुलाचं लग्न झालं. आणि परत नंतर आणखी आले, दादा 3-4 वर्ष झाले मी तुमच्याकडून सेवा घेतली, 3 वर्ष झालं, पण माझा अजून काही घरच झालं. अरे बापरे, असं काही झालं? नाही काहीतरी झालं असेल रे, व्यवस्थित झालं. नाही घर नाही झालं. म्हणलं तुम्ही आला त्यावेळेला, म्हणलं काय होतं तुमची परिस्थिती? नाही म्हणली, माझा नवरा कुठं कामाला नव्हता ना, तुम्हाला नाही का सांगितलं, मुलांची शिक्षण आहे ती, मला काहीतरी काम मिळलं पाहिजे, आणि माझी इच्छा आहे, स्वप्न आहे, माझं घर घेतलं पाहिजे. बरोबर. मग नंतर काय म्हणजे कसं काय झालं? नाही, आता मालक चांगल्या ठिकाणी कामाला लागलेत. बरं, मुलीचं किती शिक्षण झालं? नाही, मुलगी म्हणे झालं ना लग्न मुलीचं. मुलाचं काय? काळ लोटला. हा, मुलगा झाला म्हणलं, इंजिनियर झालाय, तेव्हा जातो बघते आम्ही, पण सर्व्हिसला लागतोय तो. ताई तू विचार कर म्हणलं, तुझ्या आडात नाही तर पोहऱ्यात कुठलं, जेव्हा तू एवढ्या सेवा केल्यास, तुझ्याकडे कसलीही काय नव्हती, नवऱ्याला नोकरी लागली, मुलीचं शिक्षण होऊन मुली चांगल्या घरी गेली. हा म्हणजे खरं फिरावं बी लागलं नाही, 1-2 स्थळ आली पटकन जमलं. अरे हे फक्त हे जे स्वामी करतात ना, हे तुमच्या लक्षात येत नाही. तुमचं काय असतंय, नाही ना मला हेच मिळालं नाही, हट्ट नको. तुम्ही तुमचं आयुष्य व्यवस्थित जगताय, हे सुद्धा स्वामी समर्थांची कृपा आहे. जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांच्या जवळ जाताना, तर ही कृपा तुमच्यावर होते, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तर आपल्याकडे सेविका असेल ना, स्वामी कसं आपल्यासाठी जे योग्य ते हळू आपल्याला देत जातात. पण हे कसं आपल्याला अगदी बरोबर. समजलं पाहिजे, नाही का? नाही, समजलं पाहिजे, हे ज्ञान पाहिजे त्यांना, आणि हे आत्मसात झालं पाहिजे. अरे त्यांनी हे नाही काम, पण माझी इच्छा, माझी तयारी नसताना, माझ्यावर काही नसताना माझ्या मुलीचं शिक्षण होतंय, माझ्या मुलीचं लग्न होतंय, माझ्या घरात सुख शांती नांदते, दोघात आता भांडण होत नाही, नवऱ्यानं दारू सोडली, नवऱ्याला नोकरी लागली. अरे या जमीच्या बाजू घ्या ना तुम्ही. ते पण आपण बघितलं पाहिजे की स्वामी काय काय दिलं आतापर्यंत. आता जर तिला सांगितलं, जर तुला घराचं स्वप्न तुझं पूर्ण केलं असतं स्वामींनी, तू कर्जात डुंपले असतीस, तुझ्या मुलीचं शिक्षण राहिलं असतं, तुझ्या मुलीचं लग्न राहिलं असतं, त्यावेळेला तुला कोणी कर्ज दिलं नसतं, घराला कर्ज काढलं असतं. तर तू विचार कर की वाईट गोष्टीपासून तुम्हाला परावृत्त करण्यासाठी स्वामींनी चांगली कामं पहिले करून घेतली. आता जेव्हा तू मुलीचं लग्न झालंय, आता मुलाचं शिक्षण झालंय, तेव्हा तू आता घर करणारच ना. आणि आता तू नुसतं घराचं कर्ज केलं, आणि जरी तुझी सर्व्हिस समजा ही केली, तरी तुझा मुलगा लगेच हातभार लावला येतोय. स्वामी करतात, चांगलं करतात, कधीच कुणाचं वाईट करत नाही. बरोबर. जसं देव करतो ते चांगलं करतो, वाईट कुणाचं कधी करत नाही. तसा हा प्रकार आहे की कधीही लक्षात ठेवा, आपल्याला जन्म जर देवाने दिलेला आहे, आपल्याला इथं नांदायला जर लावलेलं देवानं, आपल्याला भूमिका संसारिक दिलेली आहे, आपल्याला सामाजिक भूमिका दिलेली आहे, तर देव प्रत्येक वेळेला तुमचं चांगलंच करणार, वाईट हे तुम्ही तुमच्या प्रतीनं करून घेता. हा विषय तिथे थोडक्यात असं की चोच दिली आहे तिथे दाना आहेच आपल्याला दिलेला. दाना आहे निश्चित, पण दाना खाण्याची सुद्धा प्रकारता जी आहे ती तुमच्याकडे पात्रता असली पाहिजे, आणि ते तशा पद्धतीने झालं पाहिजे. हा त्याच्यामध्ये विषय. खूप छान. तर हे जे आहे ना, हे लोकांना जरा थोडं समजायला अवघड जाते, पण त्यांना जेव्हा आम्ही समजून सांगतो त्यावेळेला खरं की ते झालं ना, ते आमचे पात्र. मग तू मला सांग, एवढ्या कर्जात जर डुबला असता, तुझं लग्न झालं असतं का? ही जेव्हा कळलं तेव्हा त्याने उठून पाय पडला, हो दादा बरोबर आहे, असं झालं ते. आता दुसरं असं की थोडं काही आता परत काही आपले काही सेवेकरी इकडे तिकडे कुठे फसतायत, तर त्या खोंदू बाबांबद्दल वगैरे तुम्हाला काही सांगायचं होतं? अहो ताई, मी मागच्या दोन मुलाखतीमध्ये सांगितलं, मी प्रत्येक वेळा माझ्याकडे ताई येतात त्यांना सुद्धा सांगतोय, पण माणसाची इच्छा लय अप्रबळ असते. त्यांना काय असतं माहितीये का, आपल्यावर आपला विश्वास नसतो.
हा काय विषय झाला तिथं. काय लाख हा मोलाचा शब्द बोललात तुम्ही. आपल्या नशिबावर आपलं अरे तू करतोय ना स्वामीजी, तुझा बाप आहे, तो बापाला अधिकार आहे, तुला माग, तू माग, नाही मला हे घेतल्याशिवाय मी जाणारच नाही, हा त्यांच्याकडे दृढ विश्वास पाहिजे. तू स्वामींची सेवा कर, जसं तू बापाला तू प्रेम करतोस, बापाला मागतो नाही मला ही गाडी पाहिजेच, नाही बापाला म्हणतो मला हे पाहिजेच, बाप काही कोण तुला देतो, अगदी अगदी परिस्थिती नसताना देतो. तशा पद्धतीनं तू कुठल्याही गोष्टीसाठी बापाला माग ना. बरोबर. आज विचार करा, स्वामी समर्थ ज्या वेळेला अक्कलकोटमध्ये वटवृक्षाच्या खाली पंचक्रोशीतली लोक यायची, हा 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 त्यावेळेला ते प्रत्येकाला प्रश्नोत्तरचा कार्यक्रम तेव्हापासून चालू आहे. तर त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांच्या अडी अडचणीवर जे आहे ना काहीतरी तोडगे देतच होते, अडी अडचणी दूर करत होते. बरं. अरे त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी जे काय मावळत आयुष्य आहे, उर्वरित आयुष्य आहे, ते पूर्णपणे तिथं फक्त सेवेकरांना सेवा देण्यात घालवलं किंवा लोकांचं भलं करण्यात घालवलं. बरोबर. आता तुम्ही मला सांगा, त्यावेळेला त्यांनी कधी पैशाची अपेक्षा केली? नाही नाही कधी त्यांनी अलंकाराची अपेक्षा केली? कधी वस्त्राची अपेक्षा केली? कधीच नाही कधीच. अहो ज्या स्वामींनी आपल्या वस्त्राची अलंकाराची अपेक्षा न करता मोठे मोठे नको ते प्रयत्न लोकांसाठी प्रयत्न केले. आज विचार करा की त्या बसाप्पा तेलीला ते गरीब आहे कळतंय, सगळं कळतंय, तो मागाला, त्याला काय म्हणले, चा तुला जायचं असलं घरी जा, तू माझ्या मागे येऊ नको, जा म्हणले, उचल आता. नंतर त्याला कळलं तो काय येतोय, कसं होतोय, तो घरदार सोडून आलाय, जा म्हणला, बायको वाट बघते, जा तुला. आणि परत काय म्हणले, ते सगळे साप आले, ते म्हणले तुला साप पाहिजे तेवढी घेऊन जा. आता त्याला वाटली ती चेष्टा किंवा भीती वाटली, आता कसं करावं, तरी पण आपला आता स्वामीचा आदेश म्हणल्यानंतर काय भीतीभीत काय होईना, पण म्हणजे इथं काय होता, विश्वास होता. इथं बसापाचा स्वामीवर आपला विश्वास होता, त्यामुळे त्याने आपला कपडा टाकला, उचलला साप, घरी नेला. बायको म्हणजे आता साप घालून मारणार का मला, म्हणून तिने खोलला तर सोन्याचा साप. बघा ना. आणि त्यावेळेला त्यांना वाटलं अरे अजून उचल असं बरं असतं, पण विश्वास नव्हता. तुला भीती वाटत, तू विश्वासानं काय त्यांनी सांगितलं, बाबा काय का असं आपला धरला नेला घरी. पण अशा पद्धतीने स्वामींनी प्रत्येकाचं चांगलंच केलेलं आहे, आणि हा चांगलं केलं याच्यावर विश्वास स्वामी लोकांचा पाहिजे, ताई लोकांचा, दादा लोकांचा. आता या ताईन दादांचा विश्वास कोणाला माहिती आहे का? 2100 रुपये घेणारा विश्वास, 1 लाख रुपये घेणारा विश्वास, 500 रुपये घेणारा विश्वास, एका प्रश्नाला 500 रुपये. अरे बापरे, अरे चाललंय काय? असं पण आहे आमच्या इथं पुण्यामध्ये एका प्रश्नाला म्हणे 500 रुपये. अरे काय बाबा, काय करताय? किती चुकीचं आहे ते. मला अगदी आवर्जून पुण्यातल्या सर्व ताई दादांना सांगणार की दादानो, तुम्ही ऐका, तुम्ही स्वामींची सेवा करा, माझ्यापर्यंत येऊ नका, परंतु भोंदू बाबा बरोबर जाऊ नका. कसं बोलला? अजिबात नाही. अरे पुढे सांग, ज्या स्वामींच्या नावाखाली तुम्ही स्वामींची सेवा देताय, हे कुणाचे, तुम्ही तुमच्या स्वतःने तयार केलेत का? हे तोडगे हे स्वामींचे तोडगे आहेत, त्यांच्या बखरमधून आलेले, त्यांच्या मोठ्या जे त्यांच्या बरोबर पहिल्या सानिध्यात असणाऱ्या त्या साधू संतांनी ते तोडगे केले, आणि त्यांचे तोडगे देऊन त्यांच्यावर तुम्ही जर का पैसे कमवत असाल तर बाबांनो, हे किती दिवस चालणार तुमचं? पाप आहे. आणि आता बोलले की नाही दादाशी तर बोललेले आहेत, नंतर ते एक मोठे तत्वज्ञानी आहेत, ते पण बोलले की आता हे जे मोठं संकट येणार आहे त्याच्यात फक्त 60% लोक राहणार आहेत, मग त्याचा तरी भान ठेवावं आणि माणसाने आता सत्कर्म आणि सन्मार्गाला लागावं. नाही अहो ताई, अतिशय येतोय. अरे मी ताई लोकांना सांगतोय की बाबा, जरी कोण आला, अगदी गुरुवार आहे 12 वाजता आला, मग त्यानं मला असं केलं तसंच केलं, आणलं, अगं त्याला खाऊ घाल, त्याला कोरडा शिदा दे, तुला काय द्यायचं ते दे. नाही, पण त्यानं मला असं म्हटलं की तुमच्यावर 500 रुपये द्यायला पाहिजे, 500 रुपये दिलं तुमचं काम होईल. कसं 500 रुपये हा आत्ता निघाला, काय गरज आहे का? तरी ताई दादा आज एकाला 1.5 लाख रुपये दिले जातात. 1.5 लाख रुपये. काय म्हणता? तिथं गेले, लाईनीला लागले, त्यांनी नंबर यायच्या अगोदर समजा त्यांना बोलले, बाबा असं माझं आहे, हा तुम्ही हे करा, 1.5 लाख रुपये खर्च येईल, तुमच्या घरातली सगळ्या पद्धतीनं जे काय आहे वाईट शक्ती, ती वाईट शक्ती बाजूला काढेन, मी इथं माझं ते होम करेन, हवन करेन, तुम्हाला पाठवेन, काय कर. अरे किती विश्वास या लोकांचा, अंधविश्वास. अंधविश्वास तरी पण विश्वास असावा. तर ताई हे बघा, मी जे कोण घेत असेल त्यांच्याशी माझा अजिबात काही होत नाही, कारण का दिल्याशिवाय कोण घेत नाही. बरोबर. मागायचं माझं काम आहे,
मागायचं माझं काम आहे, खरा पण दिल्याशिवाय गुन्हेगार कोण घेतं देणारा, का? किती छान बोललात. हा, खरा गुन्हेगार हा. देणारा. तसंच तर त्या देणाऱ्याने परीक्षेमध्ये पण कॉपी करणारा गुन्हेगार नाहीये, दाखवणारा गुन्हेगार आहे. तशा पद्धतीने तुम्ही बोललात. दाखवणारा गुन्हेगार, तसा हा देणारा फार मोठा गुन्हेगार आहे. आणि कृपया स्वामींच्या नावाखाली, आणि नाही नाही, स्वामींच्या नावाखाली तुम्ही देत नाही, तुमचा विश्वास नाही म्हणून देत नाही, तुमचा स्वामीवर विश्वास नाही. अरे मी हे आता मीराचा किती मोठा विश्वास होता, विष दिलं तरी तिने प्राशन, अमृत म्हणून प्राशन केलं. हो, 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 हो. अरे हे आपल्याकडे दिलेले फार मोठी उदाहरणं आहेत. भारत महाभारत त्याच्यामध्ये फार मोठी उदाहरणं आहेत. आणि हे उदाहरणं तुम्ही तरी लक्षात ठेवा, ते तरी लक्षात ठेवा, ते तरी अनुसरण करा, त्याचं अनुकरण करा. बरोबर. आणि ते सगळं राहिलं बाजूला. विश्वास हा, तुम्ही जर स्वामी भक्त म्हणवता, स्वामी सेवेकरी म्हणवता, तुम्ही नको नको तिथं 10,000 रुपये कर्जानं काढून त्या ठिकाणी जाता, XYZ काय ठिकाणी असं तिथं, भलं कुठं जातील ते जाऊ द्या, त्याच्याबद्दल बी मला म्हणायचं. पण तुम्ही, अरे तुझं आहे, तुझं पाशी बरी जागाशी चुकलाशी. हा. स्वामी, अरे स्वामी अक्कलकोटमध्ये आहेत, पण स्वामी तुझ्या जवळ केंद्रात आहेत, स्वामी तुझ्या हृदयात आहेत. तू एकदा जर हृदयात ठेवलं, त्याची काय करायची गरज नाही. हा, काय खरंय. अरे आज एखाद्याचा समजा नवरा गेला युरोपला किंवा अमेरिकेला गेलाय किंवा अजून कुठं थायलंडला गेलाय, पण त्या बायच्या हृदयात का त्याला बघावंच लागतं का? त्याच्या हृदयात तुझे स्वामी आहेत ना, तो नवरा, आणि त्याच्या हृदयात ती बायको असतेच ना. असं प्रेम स्वामीवर करा ना, असा दृढ विश्वास स्वामीवर करा की माझे स्वामी आहेत, आणि माझ्या ह्या अडचणीवर मात स्वामी करणारच, आणि स्वामी मला दवा देणारच. म्हणजे आपण जेवढं जरी सासरी गेलो तरी आई वडिलांना आपण हृदयाच्या कुपीमध्ये जपलेलं असतं. आपलं बाळ फॉरेनला गेलं तरी आपल्या हृदयामध्ये ते जपलेलं असतं त्या बाळाला. तसं स्वामींना आई बापाप्रमाणे किंवा आपल्या बालकाप्रमाणे कुपीत जपून ठेवा, नाही? याचा बेनिफिट इतका जबरदस्त मिळेल, तुमची कुठलीही अडचण राहणार नाही. बरं. आणि हे कळलं पाहिजे. आणि तुमचा आवाज, तो जो पैसा जातोय, तो पैसा जायचा नाही. अरे तुम्ही मला सांगा, आज पैसे काढून तुम्ही अक्कलकोटला जाता, तुम्ही वेळ खर्चून अक्कलकोटला जाताय, अक्कलकोट, परंतु तुम्ही ताणाताणी करून घेऊ नका, तुमच्या जीवाची हलगर्जी घेऊ नका. तुमची आज जाणे, मला जायचं होतं, आज काय करायचं नको ना. ज्या वेळेला तुम्हाला तुमची जाण्याची पात्रता असून सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही, याचा अर्थ पुढे धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी स्वामी तुम्हाला येऊन देत नाहीत. अगदी आणि हे बरोबर. आणि भरपूर जणांना अनुभव आलाय बरं का. अरे त्या दिवशी मी संध्याकाळी जाणार होतो, पण असं असं झालं, आणि दुसऱ्या दिवशी बघतोय तर गाडीचा टायरच पंक्चर होता, आणि आम्ही रात्री जाणार होतो. अरे नाही होऊन देणार. स्वामीला तुमचा जर अपघात असेल, आणि स्वामी सेवेकरी जर त्यांचा प्रियकर असेल, अगदी प्रेमी असेल, आपला असेल, त्यांनी मानला असेल, तर त्या माणसाचा, आपल्या माणसाचा आपण कधी आघात होऊन देईल का? तसे माझे स्वामी, माझ्या सेवेकरी, खरा जो सेवेकरी आहे दादा आणि ताई, त्यांचा कधीही त्यांना तडा जाऊन देणार नाही, त्यांचं कधी त्यांना दुःखात भर वाढून देणार नाही. तर हे लोकांनी ओळखलं पाहिजे. आणि मला तेवढंच सांगायचंय की तुम्ही जे आहे ना, विनाकारण तक्त करू नका. तुझं आहे, तुझं पाशी परी जागायची बोललं असेल, तू जागा बोलू नको. स्वामी तुझ्या हृदयात आहे. स्वामींना पूज. तू नाही मला ते अक्कलकोटला जाऊन अभिषेक करायचा, मला कुठल्या केंद्रात जाऊन अभिषेक करायचा, मला कुठं अजून तिसऱ्या ठिकाणी जाऊन अभिषेक कर. अरे त्यापेक्षा तू घरात स्वामी त्यांना अभिषेक कर ना. बरोबर बरोबर. स्वामी म्हणून आणतोयस, स्वामी म्हणून दररोज तू पूजा करतोय. त्या ठिकाणी तू एकदा जाणार आहे, पण घरातल्या देवाला तू दररोज पूजा करतोय. त्याच्यावर तुझं जास्त प्रेम आहे का? ते अमुक ठिकाणी जाणार त्याच्यावर, म्हणजे तिथं लाईनीला लागा, तिथं नंतर स्ट्रगल करा. त्याच्यापेक्षा तू घरातल्या स्वामींना दया, दुधा, तुपानं, पंचतत्वानं, पंचामृतानं मस्त स्नान घाल, अत्तर लाव, मस्तपैकी सगळं जे काय आहे त्याच पूजा तू घरातल्या झालं. तुझं मन एकदा भरलं की स्वामींचं मन भरलं. बरोबर. पण तुझं काय ते विश्वास नसतो, तुझं मन अधूर असतं, आणि ह्याच्यावर सगळे प्रॉब्लेम असतात. तर त्यामुळं माणसानं जे आहे ना, की पैशाचा अपयोग टाळा. पहिलं कुणाला देतात ते अजूनपर्यंत सांगतोय मी की स्वामींनी कधी आयुष्यात पैसे घेतलेले नाहीत, आणि पैसे घेणाऱ्या सुंदरीला काय दिवस दाखवलं ते सुद्धा तुम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणजे त्यांच्यापासून कुणीही क्षम्य नाही, वाचलेलं नाही. किती सुंदर, किती छान सांगितलं. शेवट चोळप्पाला देखील त्याला त्याची जागा दाखवली होती. चोळप्पाच्याकडून एक चुकी झाली, आणि त्या चुकीची सुद्धा शिक्षा त्यांनी दिली होती. पण शेवट त्यांची आतापर्यंतची जी सेवा होती, त्या सेवेचं एक त्याला काहीतरी मिळावं म्हणून शेवट त्यांनी सांगितलं की चोळ्या, तुझ्या जवळच मी माझी समाधी येईन. म्हणजे हे चोळ्याला दिलेलं त्या दिवशी त्यावेळेला वरदान आहे.
डोळ्याने समाधी बांधली त्यावेळेस ते म्हणले, नाही नाही, मी पहिला तुला टाकेन त्याच्यातच मीच आहे. स्वामींनी बोललेलं वाक्य सत्य आहे. स्वामीच बोलतात, स्वामी करतात. तुम्ही स्वामीशी बोला. हा एक एक माझी ताई दादा स्वामीशी बोलतात. अरे बरोबर. तुम्ही मला जसा अडचणी सांगायला आला ना, तशी अडचण त्यांना सांगा, ते बघा बोलतात. आणि नंतर म्हणतात, हो दादा 3-4 दिवस काय नव्हतं बरं का, पण काल स्वामीचं ओठ हालत होतं. अरे हीच तुमची भावना, हे तुमचं प्रेम आहे, ही तुमची आस्था आहे, ही तुमची सेवा आहे, आणि ती सेवा त्यांनी मानून घेतली. किती छान, किती आज छान. तुम्हाला जेव्हा चमत्कार देतात, जेव्हा तुम्हाला साक्षात्कार देतात, तुम्हाला दृष्टांत देतात, आणि तुम्ही ती पारखण्याची शक्ती पाहिजे तुमच्याकडं, की स्वामी माझ्याकडे कधी येऊन गेले, स्वामी माझं कुठलं काम केलंय, स्वामींनी माझं काय ठेवलंय, हे तुम्हाला पारखण्याची शक्ती पाहिजे. नंतर नुसतं आपली ओरडायची शक्ती असते आपल्याला, हे नाही केलं, ते नाही केलं. अरे जे केलंय ते त्या तुमचं ज्या वेळेला केलं तेव्हा तुम्ही थँक्यू कधी म्हटला? खरं आहे. आभार स्वामी कधी समर्थांना माना. आभार कधी मानलं? हा, तर तुम्ही घेण्यापेक्षा देण्यापेक्षा घेण्याकडे जास्त तुमची प्रवृत्ती असते. आता ते दिलंय ते त्याचे आभार माना, तुम्हाला निश्चितच दुसरी गोष्ट दिली जाईल त्याच्याकडून. बरोबर. तर हेच मला स्वामी समर्थ सेवकरीण दादांना सांगायचे, की पैशाचा अपव्यय टाळा. पैसे कुणालाही कधीही, अगदी 5 पैसे तुम्हाला काय पाहिजे ना त्याला वस्त्र द्या. तुम्हाला काय पाहिजे ना, लईच तुम्हाला काय वाटलं तुम्ही त्याला कोरडा शेदा द्या. तुम्हाला काय वाटलं त्याला जेवू घाला. पण पैशाचा अपयोग काही होतो, इथून जातो तो बाहेर जाऊन काहीतरी व्यवस्थित सगळंच काहीतरी करतो पैशाचं. अरे त्या बंधूक लोकांना का देताय? ज्यांच्याकडे अफाट पैसे येते खरं ना, त्याला तुम्ही 1.5 लाख देताय, 500 रुपये कसं द्यावं, मग 10,000 रुपये देणगी द्यावं? यार काय देणगीचं करायचंय? ते स्वामींना जातात का? स्वामींना काहीतरी करा, तुम्ही मनापासून करा. मला अगदी माझी फार मोठी तळतळ आहे, मला कुणाचाही कधी अशा पद्धतीनं अपमान म्हणा किंवा त्याच्या पद्धतीनं त्यांना उद्देशून वाईट बोलत नाही, पण तू हे करतात ना, त्यांनी सुद्धा विचार करावा की आता कलियुगाचा अंत जवळ आलेला आहे. हे अशा पद्धतीने महायुद्ध पेटलेलं आहे, आणि आत्ता या घडीला जसं तुम्ही आता मगाशी म्हणला की 60% लोक राहणार आहेत, तर त्या 40 मध्ये आपली गणती व्हावी का, हे त्यांनी जर का हे करायचं तर आता सुधरावं, एवढंच फक्त त्याच्यामध्ये हा हा आणि 60% राहायचं तर त्यांनी सुधारलं पाहिजे. बरोबर. कारण आता जे मागचं संकट हवेत आलं, आता हे संकट पाण्यात येणार आहे. म्हणजे पाण्यात नेते. हो. म्हणजे पाण्यातनं ते जास्त प्रसार होणार आहे. तर खरंच तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं दादा. आणि तुम्ही तुमच्यातर्फे ही आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी तुम्ही हा बहुमूल्य, इतका मूल्यवान वेळ आम्हाला दिलात. आणि त्या नाही निमित्ताने हे प्रेम आहे त्यांच्यावर आपलं. प्रेम. माझ्या सेवेकरी चुकू नये, सेवेकरीला योग्य वाट मिळावी, सेवेकरीला दिशा मिळावी. बरं मला त्याच्यातून कसलं काही घेणं नाही हो, आणि काहीच तुम्ही नाही. कारण पण सुद्धा हा घेतले ना दादा, म्हणूनच मला हा तुमचा काय जास्त आदर आणि हा मी नाही सन्मान नाही करते तुमचा. खूप खूप सन्मान करते. मला खूप काही दादा घरी बोलवतात, काय करतात, पण नाही, अजिबात नाही. काय होतं माहितीये का, एक तर प्रकार असा असतो की तिथं गेल्यानंतर आपला भारतीय संस्कृती आहे की पाहुणचार, मला ते करायचं नाही म्हटलं की ते म्हणणार नाही असं कसं. अरे बाबा मला तुमच्याकडे मी लग्नाला आलो का, लग्नाला आलो तर चहा घेईन किंवा काय काय, पण प्रकार आहे की स्वामींच्या माध्यमातून तुमच्याकडे आलोय, तर स्वामींनी मला काही घेण्याचा अधिकार दिलेला नाही, मी घेणार नाही. आणि तशा पद्धतीने मी त्यांना शब्द दिलेला आहे. यावेळेला त्यांनी माझ्याकडे काय काही सोपवलं. बरोबर. मला पोस्टमॅनचं काम त्यांनी दिलं, पोस्टमॅनचं काम देऊन गेले ते त्यावेळेला, ती तरी पण त्याच वेळेला अक्षरशः सांगितलं हो. म्हणजे पूर्ण मृत्यूच्या बरं, ताढेतनं बरं, असं बरं, अलगद चालेल. उचलून आणलंय स्वामींनी. अलगद अहो आमच्यासाठी अलगद आणलंय. अलगद नाही, अतिशय माझ्या सगळ्या नातेवाईकांना फार मोठा हेवा वाटत, त्यांना काहीच कळलं नाही काय झालं कसं काय. हो, खरंच. आदल्या आदल्या दिवशी तयारी झालेला माणूस दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तो हॉस्पिटल मधनं घरी येतोय. नाही नाही, स्वामींची लीला आहे, आणि त्याच्यासाठी मी शतशः ऋण आहे स्वामीचा. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या स्वामींची, माझ्या सेवेकरी दादांची सेवा, ताईंची सेवा म्हणजे स्वामींची सेवा, हे मी मानतो. ते जेव्हा सुधरतील, ते जेव्हा त्यांचा व्यवस्थित वाटेल, त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा हास्य येईल, त्यावेळेला स्वामी मला योग्य ते पावती देतात, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हीच माझी स्वामीचीच पावती आहे. आणि हे मी ती अजूनपर्यंत स्वामींनी दिलेली आहे मला. खूप आणि तुमच्यासारख्याचे असे लाख बहुमोल सहकार्य मिळालं, त्यामुळे माझ्या ताई दादांच्या पर्यंत मी पोहोचू शकलो, त्यामुळे तुमचेही धन्यवाद. नाही हो दादा, मी काहीच हो. नाही. मी अशी नाही नाही माध्यम मला स्वामींनी निवडलंय, याबद्दल मी स्वामींचे खरंच आभार मानते. आणि तुमचे तर शतशः आभारच, कारण तुम्ही एवढा बहुमूल्य वेळ आज दिला आम्हाला. आणि परत या एकदा दादा, पारायणात
मी तुम्हाला सांगू इच्छिते, तुमची वेळ एकदा परत सांगून दिली तर बरं होईल. हा, तर काय झालं ताई दादाने मी सगळं सगळं मी आपल्या व्हॉट्सअपवर टाकलं होतं, ग्रुपवर म्हणजे माझ्या स्टेटसवर टाकलं भरपूर वेळा. परंतु मला काय म्हणायचं आहे, आता वेगळा एक प्रकार असतो की अमक्या अमकीनं मला सांगितलं, हा तमके तमकीनं सांगितलं, कुठेतरी कळलं. अरे सगळं कळलं तर तो माणूस काय सांगतो, फक्त केंद्रे काका तिथं आहेत बरं का, केंद्रे दादा तिथं आहेत, ते अशा असं देतात. पण त्या माणसानं त्यांना वेळ सांगणं गरजेचं आहे, त्यांनी टायमिंग सांगणं गरजेचं आहे. आणि जर कदाचित अजून जर कोणाला टाइम सांगता माहित नसेल, वेळ माहित नसेल, तर मी सांगतो, मी पुण्यामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेज नगर या ठिकाणी सकाळी 6 ते 9 पर्यंत असतो आणि संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत असतो. त्या ठिकाणी फक्त प्रश्न उत्तर होतात. आणि दादा आणि शिवतेज 9च्या नगर कुठे 9च्या आलं? नंतर हे शिवतेज नगर कुठे आलं, कसं म्हणजे? हे शिवतेज नगर चिंचवड पुणे 19, म्हणजे पुण्याला चिंचवडला शिवतेज नगर आहे. तर त्या ठिकाणी दादर निगडीच्या आणि चिंचवडच्या जवळच आहे, अशा पद्धतीनं. तर त्या ठिकाणी माझी वेळ सकाळी 7 ते 9 आहे, संध्याकाळी 7 ते 9 आहे. आणि या ठिकाणी मी जे आहे ते 9 ते 12 किंवा 9 ते 11 म्हटलं तर चालेल, मग सांगितल्याप्रमाणे 9 ते 11. तुम्ही मला फोन नाही केला, तुम्हाला कळलं माझा नंबर, तर तुम्ही फोन नाही केला, नंबरवर मला जर तुमची अडचण पाठवली तरी मी तुम्हाला सेवा देईन. नंबर लागला नाही किंवा तुम्हाला नंबर लावायला वेळ मिळाला नाही किंवा एखादा मी इथं गड बिझी असतो, तर तुमची अडचण तुम्ही ठेवू नका, तुम्ही मला शेअर करा. त्या शेअर कदाचित काय होईल, तुम्ही जर का समजा 10:15 झाला नाही, 10:30 झाला नाही, 11ला केली, तर त्याच्या पुढे दुसरे मेसेज आलेले असतात. आज नाही मिळेल, उद्या मिळेल, उद्या नाही मिळेल, परवा मिळेल. जेव्हा तुमचा मेसेज मी वाचेन खाली खाली, त्यावेळेला तुम्हाला सेवा ही निश्चित मिळेल. जर समजा तिसऱ्या दिवशी तुम्हाला मिळाला नाही सेवा, तर तुम्ही 4थ्या दिवशी फक्त तोच हाय करून मला मेसेज सेंड करायचा, तुम्हाला सेवा निश्चित येत जाईल. कारण का माहितीये का, माझ्या हातात मोबाईल असतो, 5-5.5 हजार मेसेज येत असतात. त्याच्यामधले जो पहिला येतो, दुसरा येतो, तिसरा येतो, चौथा येतो, जे जे व्हॅलिड असतात त्यांना पटापटा देतो आणि काय राहून बी जातात. शेवट कसं आहे, मी बी मनुष्य जन्म आहे, मला बी तसं कंटाळा कुठंतरी येतो आणि संध्याकाळी मग झोपून गेल्यानंतर ते राहून जातं. मग दुसऱ्या दिवशी नवीन मेसेज असतात. पण एक नाही दिवस त्यांचा जर का भाग्यात असेल ना, तर निश्चितच त्यांना दावा मिळतो. त्यामुळे काही काळजी करू नका. आणि स्वामीजी म्हणा ते कोणाचे चाले ना, स्वामींच्या मनात असेल तर माझ्याकडून तुम्हाला सेवा निश्चित मिळणार आहे आणि स्वामी तुमची सेवा तुमच्याकडून निश्चित रुजू करून घेणार आहे. हे फक्त विश्वास ठेवा. शेवट विश्वासावर जग चालतंय आणि स्वामींच्यावर विश्वास असणं हे सगळ्यात मोठं तुमचं हे की जर तुम्ही विश्वास नाही ठेवला तर मग त्याचा काहीच अर्थ नाहीये. तर तुम्ही विश्वास ठेवा, विश्वासाने सेवा करा आणि सेवा केल्यानंतर मेवा स्वामी तेव्हा देतातच. आणि याच्यावर माझा दृढ विश्वास आहे, माझ्या ताई दादांचा बी आहे. पण अजून जो नवीन कोण सेवेकरी असतील त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितोय. खूप दादा. श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. परत एकदा प्रगट दिनाच्या सर्व ताई दादा, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, सगळ्यांना हार्दिक 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 लाखो स्वामी शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. पूर्ण खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.